हॅलो एव्हरीवन अँड हाऊ आर यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बनवायचं आहे मिक्स भाज्यांचे मिक्स पिठांपासून बनवलेले थालीपीठ. थंडीचे दिवस चालू आहे आणि असलं थालीपीठ खायला खूप मजा येते. तर सर्व भाज्या इथं एकत्र करून घेतल्या आहे. शिमला मिरची, कांदा, गाजर, थोडासा कोबी पण होता तो पण घातला आहे. सर्व भाज्या एकत्र चिरून घेतल्या. त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे. इथं बाजरीचं, गव्हाचं, ज्वारीचं, तांदळाचं आणि थोडासा रवा पण आपण घेऊ शकतो. तर तांदळाचं पीठ जर नसेल तर नाही घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे होतं त्यामुळे मी घेतलं आहे. तर इथे मी जिरे, ओवा, हळद, लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला पण घेतला आहे. असे सर्व मसाले, सर्व पीठ व भाज्या एकत्र असं करून घ्यायच्या. छानपैकी याला असं पाणी टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. जो त्याच्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायचं आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे. मीठ हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने हे सर्व पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. आणि पीठ चांगलं घट्ट असा गोळा बनवायचा आहे. खूप जास्त पातळ पण नको व्हायला आणि खूप घट्ट पण नको व्हायला. तर आता बरेच जण काय करतात, ते भाजणी तयार करून ठेवतात थालीपीठ बनवण्यासाठी, पण आपल्याकडे इतकं काही वेळ नाही. त्यामुळं आपण हे साधं सिंपल पीठ जे आहे आपल्याकडे अवेलेबल घरातलं त्यानेच बनवलं आहे. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तवा ठेवायचा गॅसवर. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि जर तेल जास्त टाकायचं असेल थालीपीठ भाजण्यासाठी, तर जास्त कमी आपण आपल्या आवडीनुसार करून घ्यायचं आहे ते. तर मी इथं थोडंसंच घातलं होतं तेल, कारण जास्त तेल नको होतं टाकायचं, त्यामुळे मी कमी टाकलं. आणि असं हाताने थोडं हाताला पाणी लावून असं पसरवून घेतलं तव्यावर. तवा गरम होऊ द्यायचा. थंड तव्यावर थालीपीठ पसरवायचं नाही, नाहीतर तव्याला चिकटून बसणार पूर्णपणे. पूर्ण तवा गरम होऊ द्यायचा चांगला. जास्त गरम पण नाही झाला पाहिजे आणि खूप जास्त थंड पण नाही राहायला पाहिजे. असं मीडियम त्याची आच असायला हवी, फ्लेम असायला हवी गॅसची. आणि असं दोन्ही साईडनी छान तेल लावून, तूप लावून कमी जास्त प्रमाणामध्ये आपण असं भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. दही, चटणी, भाजी कशाही सोबत थालीपीठ आपण खाऊ शकतो.